नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या ब्लॉग चॅनलमध्ये। आज माझा इडली बनवण्याचा बेत आहे, त्यामुळे काल दुपारीच मी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातलेली होती। त्यासाठी मी 4 वाटी रेशनाचे तांदूळ आणि त्याच वाटीने अर्धा वाटी उडीदची डाळ घेतलेली होती आणि त्यामध्ये थोडेसे मेथी दाणेही टाकलेले होते। त्याच्यामुळे ते चांगले फर्मेट होते, चांगले आंबवले जाते। तांदूळ आणि उडीद डाळ रात्री वाटून घेत असताना ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने अर्धा वाटी पोहे सुद्धा भिजत घालायचे। तांदूळ आणि उडीद डाळ वाटत असताना पोहेही त्यामध्ये एकत्र करून वाटून घ्यायचे आणि रात्रभर ते फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं, आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं। सकाळी जेव्हा मी इडली बनवत होती त्याच्या अगदी 1 मिनिट अगोदर खाण्याचा सोडा आणि थोडंसं अजून चवीपुरतं मीठ टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि इडलीच्या भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून ते उकळायला ठेवून दिलं। पाणी उकळत होतं तिथपर्यंत मी ते बॅटर इडलीच्या प्लेटमध्ये भरून घेतलं। इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून त्याच्यानंतर ते बॅटर भरून घेतलं। 12 ते 15 मिनिटापर्यंत इडल्या छान वाफवून घेतल्या। इडल्या वाफवत असतानाच मी इथे चटणीची तयारी करून घेतली। इडलीच्या चटणीसाठी मी थोडंसं ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, जिरं, थोडीशी कोथिंबीर हे सगळं एकत्र वाटून घेतलं आणि त्याला राई आणि कढीपत्त्याची फोडणी दिली। मुलं जास्त तिखट खात नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी वेगळी थोडीशी खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे टाकून चटणी बनवली। इथे माझ्या इडल्या छान वाफवून झालेल्या आहेत आणि हे बघा मस्त छान आणि पांढऱ्या शुभ्र इडल्या बनलेल्या आहेत। इडली ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। इडली बनवण्यासाठी आपण तांदूळ आणि उडीद डाळीचा उपयोग करत असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि तो पदार्थ आपण आंबवून बनवतो, त्याच्यामुळे ते पचण्यासही खूप हलके असते। जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण त्या डाएट लिस्टमध्ये इडलीचा समावेश करू शकतो। इडलीमध्ये सोडियम ही कमी प्रमाणात असते, त्याच्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब असतो, बीपीचा त्रास असतो त्यांना ही इडली खूप फायदेशीर असते। रोज रोज पोळी भाजी खाऊन मुलंही कंटाळून जातात, त्याच्यामुळे हे पौष्टिक आणि बनवायलाही सोपी अशी डिश आहे। इडली बरोबरच थोडेसे डोसेही बनवून घेतले आणि मुलांनी छान इडली आणि डोशाचा आनंद घेतला। इडली बनवताना 2-3 टिप्स लक्षात घेतल्या तर इडली आपली छान बनते। त्यापैकी एक म्हणजे इडलीचं बॅटर आपण आंबवण्यासाठी ठेवतो त्यावेळेस त्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे टाकावे, त्यामुळे इडलीचं बॅटर छान आंबवलं जातं। दुसरी टीप सांगायची झाली म्हणजे इडलीच्या बॅटरमध्ये आपण थोडेसे पोहेही ॲड करावे, त्यामुळे इडली छान मऊ बनते। तिसरी टीप म्हणजे ज्यावेळेस आपण इडली भांड्यामध्ये लावतो त्यावेळेस ते पाणी छान उकळलं गेलं पाहिजे, त्यामुळे त्या बॅटरमधला जो वायू असतो तो पटकन प्रसरण पावतो आणि आपली इडली जाळीदार बनण्यास मदत होते। चौथी टीप म्हणजे रेशनच्या तांदूळने आपण जेव्हा इडली बनवतो त्यावेळेस रेशनचा तांदूळ धुण्याआधी 5-10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवावा आणि त्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यावा, त्यामुळे इडल्या पांढऱ्या शुभ्र बनतात। 5वी टीप म्हणजे ज्यावेळेस आपण इडलीच्या पात्रामध्ये इडलीची प्लेट ठेवतो त्यावेळेस ती प्लेट अशी ठेवायची की खालच्या प्लेटची जी इडली असते ती वरच्या प्लेटच्या छिद्राजवळ यायला पाहिजे, त्यामुळे सर्व इडल्यांना छान वाफ बसते आणि इडल्या छान वाफवल्या जातात। मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा इडली नक्की बनवून बघा।
जेवण आटोपल्यानंतर मी येथे भांडे स्वच्छ करून घेतले आणि लगेच काउंटर टॉपही स्वच्छ करून घेतला. किचनचा पसारा आवरून झाल्यानंतर मी टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतले. संध्याकाळी कढीपत्ता थोडासा निवडून घेतला आणि जी सकाळची थोडीशी इडली पडलेली होती तिला थोडीशी फ्राय करून मसाला इडली बनवून घेतली. मसाला इडली बनवण्यासाठी इडलीचे लहान लहान तुकडे करून घेतले. थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामधले आपले जे बेसिक मसाले असतात जसे की हळद मसाला, तिखट ते टाकून थोडे फ्राय करून घेतले. चवीपुरता थोडंसं रात्रीचा व्ह्यू काहीसा असा होता. छान.